मागील काही दिवसांपासून सुरू असलेला गणेश विसर्जनाचा वाद अखेर आज मिटलेला पाहायला मिळतो। या वादावरती पडदा पडलेला आहे। अण्णा काय जादू केली? बरेच दिवस चालू होता हा वाद, आज मिटला असं म्हणायचं का? नाही, मुळात हा वाद नव्हता किंवा त्यामुळे त्याच्यावरती काही जादू वगैरे मला वाटतं की आम्ही सगळे, मी मागे 2-3 वेळा बोललो की आम्ही सगळे गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत। मी आज काय आहे याच्यापेक्षाही मी 30 वर्ष या गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे। मी आजही माझ्या गणेश उत्सवाच्या काळात 10 दिवस गणपतीच मांडवाजवळ असतो। तर आज आम्ही सगळे मिळून जो काही विसर्जन मिरवणूक हा जो काही पुण्याच्या गणेश उत्सवाचा केंद्रबिंदू आहे, ज्याचे एक खरं तर आकर्षण पण आहे, त्याच्याबद्दलची एक श्रद्धा पण आहे। त्यामुळे लाखो भाविक देशभरातून पुण्यात येतात, पुण्याचे लाखो लोक नागरिक त्या दिवशी रस्त्यावरती मिरवणूक पाहायला उपस्थित असतात। तर त्याच्यामध्ये काही दोन मतप्रवाह आमच्यातलेच, शेवटी बघा, एखादं छोटं घरं असलं, 4 माणसांचं कुटुंब असलं तर एकमेकात कधी प्रत्येक गोष्टीवर एकमत असतं असं नाही। तर आम्ही तर शेवटी एवढा मोठा परिवार आहे आमचा पुण्यातल्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांचा, तर शेवटी आमच्यातही 2-3 मतप्रवाह होते। तर ते काय शेवटी आम्ही आमच्याच बसून आज संपवले व एकमत झालं। मानाचे गणपती आहेत, त्यांनी जी भूमिका घेतली की आम्ही 10:30च्या ऐवजी सकाळी 9:30ला निघू, पथकांची संख्या कमी केली जाईल, पथकातल्या सदस्यांची संख्या कमी केली जाईल, मागच्या वर्षी मिरवणुकीचे जे क्रमांक दिले होते ते क्रमांक कायम राहतील, 2 मंडळातलं अंतर राहणार नाही। ही त्यांनी एक पाऊल मागवलं, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे। आमची बाकीची मंडळ ज्यांनी हा विचार केला की शेवटी सगळ्या मंडळांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना समान भावना आहे, समान वागणूक दिली पाहिजे आणि म्हणून त्यांची भावना योग्य होती, तर त्यांच्याही भावनेचा इथं विचार झाला आणि त्यांनी तो निर्णय आता झाला की सगळे विषय आम्ही सहमतीनं संपवले। त्यामुळे त्यांनाही सगळ्या आमच्या या पदाधिकाऱ्यांना, मी मंडळाच्या सगळ्या आमच्या लोकांना धन्यवाद देईल की सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र बसलो। गरज नाही लागली आम्हाला कुणाची, आम्ही आमचे बसलो, 15 मिनिटात आमचे विषय संपले। 7 वाजता सुरू करायची विसर्जन म्हणून असं त्यांचं म्हणणं होतं। 7 वाजता निघाले, मी सांगितलं ना की हे सगळे जे काही मुद्दे होते त्याच्यावरती आम्ही एकमत केले आम्हाला, त्यामुळे आता ते होणार नाही। आमचे गणेश भाऊ आहेत तिथं विशाल, ते सांगतील त्याच्याबद्दल। मानाचे 5 पहिल्यांदा निघतील नेहमीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे कायम राखून सर्व मंडळाला समान न्याय मिळेल, ही आजच्या खरं तर बैठकीचं वैशिष्ट्य आहे। मग आता गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून हे सगळं सोडवलं की पुण्याचे नेते, राज्यमंत्री? मी म्हणाल तसं पहिला कार्यकर्ता गणेश उत्सव मंडळाचा, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं ते, मी काही एकट्याने केलं नाही, सगळ्यांची भूमिका महत्त्वाची। मान्य आहे का अण्णांनी जी काही शिष्टाई केलेली आहे, 9:30 वाजतेपर्यंत सगळे मानाचे 5 निघतील अशी अपेक्षा आहे? 100% मुरली अण्णा खासदार नंतरनं पण एक सामान्य मंडळाचे कार्यकर्ते पहिलेत। त्यांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं जे काय आम्ही चळवळ निर्माण केली, आमची 60 मंडळांनी ठरवलेलं की हे जे मानाचे गणपती वर्षानुवर्ष डिले करतात ते 12 वाजता समाधान चौकात यायचे, त्यांच्या पुढे 5-5 पथकं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळं बाकीच्या आमच्यासारख्या मंडळांना दुसऱ्या दिवशी सकाळ उजडायची। याच्यामध्ये अण्णांनी आमच्या सर्व मंडळांची बाजू घेतली, मानाचे गणपती बसवले, आमच्या सर्व मंडळांचे प्रमुख पदाधिकारी बसवले आणि याच्यामध्ये अण्णांनी शब्द दिलेला आहे की मानाचे गणपती हे सकाळी 9-9:30ला समाधान चौक पास करतील, त्यांची 12 वाजेपर्यंत मिरवणूक संपेल, त्यांच्या मंडळापुढे एकच पथक असेल, जेणेकरून काय होईल, आमच्या मंडळांना लवकर लक्ष्मी रोड पास करता येईल, आम्हाला पण आमचे देखावे दाखवण्याची संधी मिळेल, जे आम्ही दुसऱ्या दिवशी जायचो आमचं नुकसान व्हायचं। तर याच्यामध्ये मुरली अण्णांनी व्यवस्थित तो मध्य काढलेला आहे। आम्हाला पूर्ण अपेक्षा होती, आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात? 100% आमच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्याच्या पलीकडे आम्ही मुरली अण्णा जे आहेत, म्हणजे आमच्या गणपती परिवारातला एक सदस्य आहे, त्यांची आम्ही त्यांना एक मागणी देखील केलेली आहे की यावर्षी जे काय सगळं हे जे घडलं आणि याचं एक हॅप्पी एंडिंग झालेलं आहे, हे कागदावरती उतरवून आणि हेच कायम भविष्यात असं राहील त्याची मागणी केलेली आहे। सकाळी 7ला निघायची गरज नाही माहिती तुम्हाला? नाही, 100% नाही, कारण हा जो वाद होता तो वाद किरकोळ होता। अरे आमचा संवाद ठरत नव्हतं, आज संवाद झाला आहे। हे माननीय मुरली अण्णा मोहोळ यांनी आमचा संवाद ठरवून दिला आहे। त्याचबरोबर चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाईट गोष्टी घडाव्या लागतात, वाईट गोष्टी घडल्यावरतीच चांगल्या गोष्टी घडतात आणि आज 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 आम्ही सगळी मंडळ एकत्र झालेलो आहोत आणि चांगला गणेशोत्सव हा पार होईल इतकंच तुम्हाला नक्की। पण आता हे सगळं जे काही ठरलं तसं घडलं पाहिजे? घडणार ना, का नाही घडणार? कारण का 9:30ला निघाले पाहिजेत सगळे। 9:30ला निघणार, मी ही तुम्हाला शाश्वती देतो। कारण का ह्याच्यामध्ये सर्व गणेश मंडळांनी निर्णय घेतलेला आहे की ते होते, संवाद झालेला आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र 9:30 वाजता मिरवणुकांना सुरुवात होईल। 12च्या दरम्यान सर्व 5 मानाची मंडळी बेलबाग चौक पास करतील, त्यांच्या मंडळ पास झाली की त्यांच्या मागं विद्युत रोषणाची जी मंडळ आहेत ती नंतर संध्याकाळच्या वेळेस पास होतील, पण बिगर रोषणाची जी मंडळ आहेत ती बेलबाग चौक 12 नंतर चालू करतील। त्यानंतर नेमकं आता काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण का हे सगळेजण म्हणतायत की 9पर्यंत 9:30पर्यंत मानाचे 5 गणपती येतील आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल आणि आता आमचा वाद जो आहे तो मिटलेला आहे, अशा प्रकारचं मत या सगळ्यांकडून व्यक्त केलं जात आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।